ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರಸಿದ್ಧ ವಂದ್ಯಂ. ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹನುಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಮರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪದಮೌಳಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಸರ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ. आम्ही महाभारतांत कालच्या दिसाक अर्जुनान तीर्थयात्रे वच्चे म्हळ्यार द्रौपदीनी धर्मरायान एकांतवासारी आसतना एकांतांत आसतना एकल्या त्या नारदान सांगिल्ले रितीर तांणी एक नियम केला. हांगा एक कुतूहल येता. कशें जालें म्हळ्यार द्रौपदी ती पंच पतिव्रता स्त्री तिगेले 5 जन म्हणू जाल्यार पंच पतिव्रता स्त्री तिगेले देहांत आसची. पार्वती, श्यामला, शची, उषा, स्वयं भारतील देहते वायुदेवाल. द्रौपदी म्हळ्यार वायुदेवाल बायल भारतील देहते. ತಂದು ಬಿ ಬರಲಿಲ್ಲ 4 ದೇವಿಂಗೆಲೆ ಆವಾಸ ಅವಿಷ್ಟ जावन तांणी आसची शाप येईल विषय नेमी पळयला जाल्यार आत हांगा कोणा जाल्यार एक संशय येता. कसं न्ही म्हळ्यार 1 वर्ष धर्म राया लागीं आसता, 1 वर्ष अर्जुनाले आसता, अशें पळय 1 वर्ष भिमाले आसता. कसले जेवो हे तेदना ते बरलेले 4 देवी अवस्थ म्हळ्यार तें कसले जाता म्हणलेले एक संशय आसल्यार मध्वाचार्यान तात्पर्य निर्णय हाका उत्तर दिला. तें मागीर हांगा सांगून सोडता, आयकून घेयाची. द्रौपदीक शरीर एकच जाल्यार त्या शरिरांत 4 जन देवियो आसची म्हळ्यार विंगड जाल्यार निचावन प्रत्येक शरीर न्ही तें एका शरिरांत 4 जन ओटू आसची जाल्यार तिका 4 स्वरूप प्रत्येक जावन आसल्यार 5 स्वरूप आसल्यार ती कसं करता. धर्मरायाल ओटू आसतना ती श्यामला स्वरूपार आसता म्हळ्यार यमधर्माल बायल. मागीर भिमाल ओटू आसतना भीम वायुदेव न्हू भारती स्वरूपार आसता. अर्जुना ओटू अर्जुन इंद्र जाल्यार देखून शची स्वरूपान आसता. नकुल सहदेवाल ओटू आसतना उषा स्वरूपान आसता. तशी 5 जन बामणां ओटू ती तिगेल तांगेल बायल्यांगेल स्वरूप कसो आसा त्याची रिती ती आसता. तशें कळवे तिका कसलेची अपवित्रता ना. ती महापतिव्रती जावन आशिल्ले. मध्वाचार्य सांगताची तिका कन्यैव सा अभवदतः प्रतिवासरं च जन्माभवद्यभिमते पृथगीवनाशात म्हळ्यार प्रति दिवस ती कन्या जाता आशिल्ली. आतां आमकां वारडी जातना एक संशय येयला न्हय. धर्मरायाल ओटू वारडी जाला तागेल ओटू त्या रात्री आशिल्ली. हिरदूसू अर्जुना ओटू वारडीक अर्जुना ओटू त्या रात्री हिरदूसू भीमा ओटू वारडीक भीमा ओटू त्या रात्री आशिल्ली. मागीर अर्जुना ओटू वारडीक अर्जुना ओटू त्या रात्री आशिल्ली. ती कन्या कशी आसता म्हळ्यार तिका त्या एक वर कय ती प्रति दिवसूय कन्येच कय ती इत्याक म्हळ्यार तिका शरीर अभिमान ना आशिल्लें म्हूण निजावन भारती देवील शरीर जाल्यार देखून वायुदेवाल बायलेक शरिराभिमान ना. तशें जावन शरिराभिमान ना जाल्यार ते बामणां लोट आसतना तिका आतां पळय धर्मराया लोट आसतना यमधर्माल बायल श्यामला स्वरूप आसतना तिका श्यामला म्हळ्यार शरिराभिमान आसता आशिल्लें. जाल्यार हेरसाक तिणें कोणा लोट आसता पळय ती तांगे लोट आसतना ती श्यामलाले अभिमान नाश जाता आशिल्ले. अर्जुना लोट आसतना शची त्या देहा भायर शचील अभिमान आसता आशिल्ले. तशें पळय लेखूक आमी
ಜಲರಿ ವಾಯುದೇವಾಲ್ ಬಾಯಿಜಲ್ಲಿ ಭಾರತಿ ಮಾತ್ರ ತನ್ನ ಜೀವೋತ್ತಮ ಜಲಲ್ ದಿಕ್ಕುನು ತಂಕ ಅಹಂಕಾರು ಕಾಮ ಕ್ರೋಧ कसले ना तशें जीवरली उत्तम म्हणजे ताका कसले ना तांकां तशें तांकां शरीर अभिमान ना तशें ताका वायूक भीमदेवाक त्या पांच पांडवालांचो तोच एकलो प्रविश्ट श्रेश्ठ जावन आशिल्लो म्हणचो पळय एकशी म्हळ्यार तें चंदकून दिला द्रौपदी धर्मरायाल ओटू आसतना शची उषा श्यामला हांकां पुरे जनाक शची उषा हांकां द्रौपदी शरिरांचो अभिमान नाश जावन आसता भारती कशी अभिमान ना म्हणल्यार श्यामलेक थंय अभिमान उत्पत्ती जातली म्हळ्यार तिगेल बामण तो कोण धर्मराय तशी धर्मराय श्यामले ओटू आसता आशिल्लीची तशी भीमाल दिसांतो द्रौपदी शरिरांतो भारतीक मात्र अभिमान इथे म्हळ्यार भारती ते तेन्ना थंय भारती देवी ओटूची भीम आसता आशिल्लो म्हणून शची उशांकय तांग गेले बामणाल ओटू तांणी ओट्ट आसतना ते देहाचे अभिमान जाता आशिल्ले न्हिचावन केन्नाय एक रितीरी कसं सांगताचे जिवांक शरिराभिमान उत्पत्ती जाल रे ते जनन म्हणजे काय शरिराभिमान नाश जाल्यार रे मरण पळय एक शरीर आमकां मेळ्ळें शरीर मेळ्ळें कुडलें त्या जिवाक शरीर जन्म आयले कुडलें पळय अभिमान आयलेची तेचेर रोड सुरू करता हांसू सुरू करता स्पर्श अर्थ जाता तागेला म्हण कळटा ते पुरे अभिमान शरीर अभिमान ताका जनन म्हणचें केन्ना मरण जाता ते शरिराचें मागीर तातूंत अभिमान ना तशी हे देवींक अभिमान आसचे अभिमान नाश जावचे म्हळ्यार प्रति दिवस जनन मरण जल्लेल वरी जाता देखून प्रति तांगेले जनन काल प्रतिदिन दीस तांकां शरीर अभिमान येतना तांगेले बामणाल उठ आसतना शरीर अभिमान येता पळय नवे जनन आयलेल वरी जाता देखून तांणी कन्या जावन आसतलीची म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगला ते कन्या जावन आशिल्ली देखून ते 5 दीस 5 जनाल वारडिकोन घेता थंय विवाह योग्य जावन आशिल्लीची परपुरुषाल संगदोश तांकां येनी तशी प्रति दिवस मानस विवाह विधी तांणी मागिरी करतलीच मागिरी आतां एक वर्स आसतना पळय एक वर्स जाल्ली कुडलें तिणें बिमाला येता थंय एक मानसीक विवाह विधी जाता आशिल्ली देखून कसले दोश ना मागीर बिमाला देखून अर्जुनाला येतना वापस ती कन्या मानसीक विवाह विधी जाता देखून वापस दोश ना तिका तशी पुरे जाता इत्याक म्हळ्यार कन्यागमन जेवचे केन्ना म्हळ्यार विवाह संस्कार ना हांगा विवाह संस्कार मानसीक जावन प्रति वर्स एकल्याला देखून एकल्याला वतन जाता न्ही तशें जावन तांकां दरल्यांकय कन्यागमन दोश ना हांकांय परपुरुश दोश ना म्हूण सांगून म्हणटाची तशी द्रौपदी त्रिलोक सुंदरी म्हणून म्हणटात न्हय जाल्यार भारती देवी भारी चंदिके जे तिग्गेल चंद द्रौपदीक येनी म्हूण सांगून महाभारतांतो सांगताची तशी अन्य कसं म्हणून म्हळ्यार हे विशय उडक आसता भरल्यार आमकां अंतू भितर कसले संशय आसल्यार आस पळय त्या पुरे वता तशी ती पंच बामूण आसल्यार पंचपती बामूण आसल्यार तिका 5 जन बामूण आसल्यार ती पतिव्रता म्हणून घेतले म्हूण सांगून म्हणटा पळय हाका तात्पर्य निर्णयांतलो उत्तरीय मध्वाचार्य जेव्हा हांगा नारद येवन तांकां एक व्यवस्था करून दिताची इत्या म्हळ्यार सुंदर उपसुंदाल काणी सांगताची बैल मनशाले विशयांतो मोह कसल करता म्हूण सांगू जायना म्हूण सुंदर उपसुंदाल काणी सांगून तुमी एक नियम करून घेवका 1 वर्स धर्मरायाल ओटू नंतरचे वर्स भीमाल ओटू नंतरचे वर्स अर्जुनाल ओटू तशी तिणें आसची तसले एक व्यवस्था करून घेवका आनी कसं म्हूण म्हळ्यार ती कोणाल ओटू आसता तांकां एकांतार पळयलें म्हूण जाल्यार पळयलेल्यान जेवो एकांतार तांगेले आसतना तिणें तिगेले बामणा उठून बैसो कसले जेवो कळ्ळें तिगे अंतपुरा भितर चमकली म्हूण जाल्यार कोण चमकला पळय ताणें वनवास करता पळय एक दैव प्रेरणा म्हणटा विधी चोदना म्हणटाची हांगा अर्जुनाक एक ब्राह्मण तागेले गाय कांपून गेले म्हणटा ते गायक हाडका जाल्यार गायक चोरले दुखून घेवन येवका जाल्यार हाणी युद्ध करता जाल्यार धनुश बाण अस्त्र शस्त्र काडका ते धर्मरायाल अंतपुरांत तशें अर्जुना उपाय ना जाता तो भितर निमून वता धर्मरायांनी द्रौपदी उलवन बैसून आसाची
जाल्यार ताणें एकांतार आशिल्ली बाई न्हय हांगा तो शस्त्र अस्त्र पुरे घेवन येता आशेश जल्ला म्हणून सांगता युद्ध करता त्या ब्राह्मणाक तागेले गायी पुरे दिता वापस धर्मराया लांगा येवन ते दवरतना सांगता हांव तीर्थयात्रे वता धर्मराय निमगिता इति कतीर म्हणून अशें आमगेले मध्य ಒಪ್ಪಂದ जालें नारदान सांगिल्ले प्रकार हांव तीर्थयात्रे वचका तेन्ना धर्मराय सांगता पळय मालगड अण्णनी अण्णा बायल आवसनी बापुसी म्हणटा तूं येवका म्हणना हें तीर्थयात्रे वचुका म्हणना धाकली बाबा जाल्यार कुडाचें मुखार जाल्यार तूं वचुका आशिल्लें म्हूण म्हणटा जाल्यार अर्जुन आयकना कशें ಒಪ್ಪಂದ केला तशें सुका तोच धर्म म्हूण सांगून नारदाल सम्मुखान तूं ಒಪ್ಪಂದ केलेलें आतां तें जायना म्हणून जायना म्हणटा अर्जुन आनी पण घेवन धर्मरायाल ओपीक घेवनूच वतना तो हरिद्वारा कडेन वता थंय हरिद्वारा लागीं गंगा न्हंय नांव नासतना थंय एक नागकन्ये आस ते नागराज कैरव म्हळेलो तागेलो धुव कौरव्य म्हळेली धुव ती थंय ती बाई नाही तू पहुंचाईल की नमचाईल की हे अर्जुना पळयलेलेची तागेले ते दृढ शरीर अजानुबाहू देह चंदाई गोराई सकड पळोवन ती मोहित जावन ताका पायया सुत्तू घाल्ली तिणें आनी सीदा घेवन तिगेले नगरा घेवन चमकली कौरवयाले ते नागनगरान तो घेवन चमकली मागीर तागेले सांगलें तुका पळोवन म्हाका हांव मोहीत जालें तूं म्हाका वारडिकोन घेवका समागम कोरका तुमी गेलोटो म्हूण सुरवे तो आमकां बरण्य आसतना ब्रह्मचर्या रासुका म्हणून म्हणला तशी एक तो सांगता नेमन म्हण न्ही बदची तशी ब्रह्मचर्या रासुका म्हणून सांगेल तेदना ती सांगता तुगेली धर्मपत्नी ओटो तूं ब्रह्मचर्या रासुका आतां तूं म्हाका नवें भार्डिकोन घेवचें न्हय म्हणटना मेगेलो ओटो ब्रह्मचर्या रासुका म्हणून सांगन न्हय तेय ಒಪ್ಪಂದ जालेलें तें खंय अरमनेन तूं थंय तुका पत्नी कोण तुगेली द्रौपदी तिगेल ओटू ब्रह्मचर्य व्रतारा सुका 12 वर्ष थंय तिगेल समागम करूं ना तें सांगला शिवाय हांगा कसले सांग न्ही न्हय म्हणून म्हणटना मागीर आनी ती सांगता म्हाका तूं तशी सोण वच्चाक नज मस्त ती आर्तर म्हळ्यार तितले एक नमने डीप जावन अर्जुना प्रीती केल्ली तिणें तशी सांगता न्हय एक स्त्रीले अपेक्षा म्हणलेलें आसा तें क्षत्रियांकय कोणा जाल्यार तशीच ते आनी तांचो क्षत्रिय बहुपत्नीत्व आसूचे जन्म जायत म्हणटा तो वारडिकोन घेता तिगेल ओटो एक रात्री काडटा मागीर हेर दोसू तो आम आनी मुखार वता आमी एका कडेन राबचना वनवास करतले जना म्हूण तिगेले सांगता जायत म्हणटा ती गंगेले थंय येवन ताका तिणें वच्चाक सांगला ती थंय तर येवन ताका सोण वापस तिगेल नगरा वता अर्जुन मुखार वता पूर्व दिक्का वता तो आतां उतराचें मुखार न्हय आतां पूर्व दिक्का गुंता पूर्व दिक्का वचून तागेले ओटू मस्त ब्राह्मण येयलीत न्हय ताका न्हय तूं बुड्डो न्हू चमकलो कळ्ळा अर्जुन कसो जालें म्हूण तांणी चिंता करून बसल्यांची येवन सांगता यशेश जालें म्हूण सांगून आनी आमी मुखारसून हिमवत पर्वता वचा म्हूण म्हणलें थंय चमकलो थंय दुखून थंय एक अगस्त्य भट म्हळेलें पुण्यक्षेत्र थंय दुखून वशिश्ट पर्वता चमकलो भृगुतुंगा चमकलो भृगुतीर्थांतून हाडलो आनी ब्राह्मणांक गायी घर पुरे दान जावन दिल्लें हिरण्य बिंदू आश्रमा वचून थंय तीर्थस्नान केल्लें मागीर कितली की सकडी तीर्थक्षेत्र संदर्शन केलां ताणें मागीर हिमवत पर्वतांतुलें सर्व तीर्थक्षेत्र संदर्शन जाल्लें म्हूण दिसता तो हिमवत पर्वता दुखून तो गुदयेवन मागीर पूर्व दिक्काक यात्रेक चमकला अर्जुन पूर्व दिक्का आशिल्लें पुण्यक्षेत्र पुराय एकामागशी एक संदर्शन करता नैमिशारण्या वता वाटेर ताका उत्पलिनी नंदा अपरनंदा कौशिकी गया गंगा न्हंय पुरे मेळटकी थंय यथानुक्रम स्नान केला प्रति तीर्थक्षेत्रात स्नान करतना तीर्थांत स्नान करतना तो पवित्र जातरच पितृदेवतेंक देवतेंक पुरे तर्पण दिवचें पूज करची ब्राह्मणांक दान दिवचें हे पुरे करतरच तो मागीर अंग वंग कळिंग आमी आतां बेंगालांनी म्हणटा पळय त्या राष्ट्रा चमकलो थंय आसूची पवित्र स्थळ पुण्यतीर्थ पुराय संदर्शन केल्लें थंय ब्राह्मणांक येता योग्य दान दक्षिण दिल्लें मागीर कळिंग राष्ट्राला येतना अर्जुनाल उठयले जन पुराय मागीर आमी आनी आमगेल्या गांवां वताची तूं मुखार वच म्हूण सांगून ताका सोण ताका तो चमकलो तांगेले ओपीक घेवन कोण अर्जुन
मागीर एक 4-5 जन मात्र तागेले उठ समुद्रादी कಡೆ पूर्व समुद्रादी कಡೆ बतर असची. तशी समुद्र तीरान तो मस्त देश असची, पवित्र स्थळ असची. त्या पुरे संदर्शन करता करता महेंद्र पर्वताला तई चमकला तो. तई मणिपूर आम्ही मणिपूर म्हणा आता केरळ म्हणून म्हणताची, तशी मणिपुरा चमकला ते तई पुण्यक्षेत्र पवित्र नई पुरे संदर्शन कोरनो. मणिपुरा भितर आयला बईन त्या रायाक संदर्शन कोरका बईबे. ताजे खातीर मणिपुरा राय त्या वेळा चित्रवाहन म्हण म्हणाल. तई संदर्शन ताका रायाक भेटी जेवच्या म्हण आयला. ताक एक चंदी ಚೆಲ್ಲಿ ಚಿತ್ರಾಂಗದ म्हण. ಧನಂಜಯ म्हळ्यार अर्जुन ते चित्रवाहना भेटी कोरच्या बच्चे बेळारे ती त्या अरमने लागी एक उद्यावन वतंचाण वत रस्ते वाटेनची ती तई स्वच्छंद रे ती गेलं कुशी प्रकार ती उद्यावनांतू ನಂತರಸ ಉಡ್ತರಸ ಕೇಳ್ತರಸ ಪದ್ಯ म्हणतरस ती गेल सख्य ती गेल ओटो असची कळवे एक कसं जला एक दैव संकल्प म्हणस नमे. दैव संकल्प कसं असेल म्हणारी चित्रांगदे काही अर्जुनाला वैर मन जेवका म्हण असेल दिसता. चित्रांगदाई अर्जुना पळयता अर्जुनी चित्रांगदे पळयता परस्पर पळयतना तांकां एकल्याला वैर एकलेतांनी आकर्षित जाताच. आत उलुपीक तिक मन जल्ल न्हय अर्जुना बारडिकोन घेवक मग आत धनंजयाक तक्काची चित्रांगदे बारडिकोन घेवका म्हणून म्हणायला आश दिता. रायाला बता आनी सांगता राया हांव एकलो क्षत्रिय म्हाका तुगेले दुवे दिवन वारडीक करतवे म्हूण. कडेन रे रायाक यो क्षत्रिय म्हणलेल्या विशयान कसले संशय ना. त्या म्हणा सीदा वचून तुगेले दुवे हांव वारडीकोन घेता म्हणून का जाल्यार रे क्षत्रिय जावन वचका तितले धैर्य सुचो म्हूण राया कळ्ळें. कोण तूं खंयचे देशाचे रायो म्हूण सांगून चित्रवाहन निमगिता तुगेलें नांव कसलें तुगेलें कुल गोत्र कसं न्ही तें म्हळ्यार तूं निमगितना निमगेलें तेन्ना म्हाका कळ्ळां तूं क्षत्रिय. तांत म्हाका जाल्यार संशय ना. जाल्यार तूं खंयचें कुल तुगेलें नांव कसं रे हें पळय कळना नशी म्हाका एकली धुव वचुचें हांव सीदा दिवचें क्षत्रिय वीर म्हणली कुडलें हांव दिवचें तें निमकना. सांगता कोणें विंगड न्हय कुरुश्रेश्ठ पांडुराजा म्हूण आशिल्लो तूं गुतस्वें तागेले पूत हांव म्हगेलें नांव अर्जुन म्हणून धनंजय म्हणून म्हाका आपयताची म्हूण. कुरु वंशाचे रायांगेले विशय गोतना नातिलें जन ना त्या काळांत तितले त्यांनी कुरुवंशा राय म्हळ्यार तितली पांडू तांतूय भारी श्रेश्ठ राय म्हूण नांव पाविलो. पांडू रायाल पूत म्हणली कुडलें आनी हागेले कुल खंयचें गोत्र खंयचें आनी वापस निमका म्हणना. कुरुवंश म्हणून कुरुकुल म्हणून कळ्ळी नंतर आनी गोत्रा विशयी तांगेले आस्ती पास्ती विशयी कसले निमका म्हणना म्हूण सांगून ताका संतोश जाता. लागीं बसकारान घेता तागेले सिंहासना लागीं एक सिंहासन घालून अर्जुना बसकारान ताका गौरवांनी दिवन ताका उडगिरे आनी सकट दिवन तो सांगता काय पळय म्हगेले एक विशय आसा कसो न्ही म्हूण म्हणल्यार हांव तुका म्हगेले दुवे दिवन वारडी करता जाल्यार म्हगेले एक विशय आसा ते विशय कळका जाल्यार तुका म्हगेले पूर्व म्हगेले मालगड्याल विशय कळका जाता. हांव सांगता आयक मन दिवन म्हणटा अर्जुना म्हगेले मालगड्यालांतू म्हगेले वंशांतू म्हगेले पुर्वजलांतू महापराक्रमी एकलो प्रभंजन म्हणलो राय आशिल्लो. कितले की काळ थंय ताका चेडूं जायनीची चेडूं जावका म्हणकच राज्याक संतानेक जावका मुखार सुनीक राय जावका म्हूण म्हणलेले खातीर कितले की तपस्या करता व्रत करता मागीर कसलेय फल दिना म्हणटना कडेन रे महादेव रुद्राक वलसान घेवचें म्हूण सांगून भारी कठोर तपस्या करता. रुद्र वलवता तागेले तपस्या निमती रुद्राक भारी संतोश जालो. ताणें कसं म्हणलें आनी मुखार तुमगेले वंशांत कोणेय संतान ना म्हूण जेवचेनाच कडे पक्ष एकक चल्ल पुणी खंडीत जाता तुमकां म्हूण एकक चल्ल्या चेडूं जाता म्हणलें ताणें. जाल्यार कसं करचें म्हगेले पुडले कितले की रायांक एकक चेडूं एकक चेडूं जालें एकक चेडूं जाता म्हणलें ताणें एकक चेडूं जालें जाल्यार म्हाका मात्र पळय चेल्लू जायनी एक चेल्ली जाली जाल्यार हांव हिका चेल्लाल बरी होड केला आनी मुखार सुनू हिणें म्हगेले वंश उद्धार कोरका. हिणें वंश उद्धार करचें म्हळ्यार कसं न्ही पुत्रिका धर्मारी तिका वारडी करून दिवची. पुत्रिका धर्म म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार एक रायाक चेल्ल्या चेडूं ना एक चेल्ली चेडूं मात्र म्हूण जाल्यार ते चेल्लीक एक योग्य चेल्ल्या पळोवन वारडी करून दितरी तांकां जाल्यार चेल्ल्या चेडूं हें राया दत्ता दिवका ताका पुत्रिका धर्म म्हणचे. मागीर दुवेल न्ही जमयाले चेडूची ते रायाल चेडूं जाता शिवाय राया तो आज्ज म्हणा आनी म्हणून आपयता रायाल चेडूं जाता शिवाय हांकां ते चेडा पयर कसले अधिकार ना जाता तशी पुत्रिका धर्म म्हणचे ताका.
त्या पुत्रिका धर्मा प्रकार तिगेले वारडीक करचें म्हणलें लांब म्हणल्यार तिका जेल्ले चेल्ल्या चेडूं तूं म्हाका दिवं का म्हूण सांगून तशी दिता म्हूण ओपल्या मात्र हांव तुका तिगे वट वारडीक करून दिता म्हूण म्हणटना तो अर्जून जायत जायत म्हणटा ताका तितली तिगेल वैरी मन जेल्ला कोणाला वैरी चित्रांगदाल वैरी येता विद्युक्त जावन वैभवान चित्रांगदेलनी अर्जुनाल विवाह जाल्ले 3 वर्ष पर्यंत अर्जुन चित्रांगदेल ಒಟ್ಟು मणिपुरांत वशिल्के ते चित्रवाहन म्हणलेले तागेले देश मणिपूर आतांचे केरळ म्हूण म्हणटात ते थंय आशिल्लो तो मागीर चित्रांगदेनी धनंजयाक एक चंद योग्य चेल्या चेडूचेले बब्रुवाहन म्हूण सांगून ताका नांव दवरलें म्हळ्यार तो चित्रवाहना दिवन वाडीक करून चित्रवाहनाक दत्ताक दिवची न्हय म्हणून ते ताका चित्रवाहनाल नांवाक समजव तशी बब्रुवाहन म्हूण सांगून नांव दिल्ली ताका मागीर अर्जून म्हणाला आनी हांव मुखार वचूं का म्हूण सांगून चित्रांगदेकय त्या चेरडाकय तो हांव वचून येता म्हणटा चेरडा मोग करता चित्रवाहनाल अनुमती घेता थंय दुखून तो मुखार प्रयाण करता मणिपुरा दुखून चमकल की अर्जुन दक्षिण दिक्का चमकलो दक्षिण दिक्कान थंय मस्त पुण्यक्षेत्र आसा न्हय त्या पुरे पुण्यक्षेत्रांत ताका पुण्यक्षेत्रा वत्तर वता कडेरी पुराय तपस्वी नसूचे पुण्यक्षेत्र एक प्रदेशा वचून पावता तो थंय 5 विभाग आशिल्ले 5 विभाग एक प्रदेश तांतूं 5 विभाग प्रति विभागांत प्रति आतां 5 विभाग म्हळ्यार 5 सायट म्हूण लेक्याचे ते प्रति सायटांत एक पुण्यतीर्थ आशिल्ले ते प्रति एकाक विभागांत मस्त ऋषी महर्षी तपस्यांनी करून आशिल्लीचे ते सरोवरी बारी शुभ्रके बरे शुद्ध उदक ताका कसं म्हणटाची अगस्त्य तीर्थ सौभद्र तीर्थ पौलोमा तीर्थ मागीर कारंधमा तीर्थ भरद्वाज तीर्थ हे 5 तीर्थां नांव ते थंय आसूचे सरोवरा सुत्तूची मस्त धर्मिश्ट जावन आशिल्ले ऋषी मुनी बरे तपस्या करून आशिल्लीची धनंजयाक म्हळ्यार अर्जुनाक भारी आश्चर्य दिसता जाल्यार आश्चर्य दिसता कसल्याक म्हूण म्हणल्यार तो थंय राबून पळयत रस तांणी तांगेले आहनिका काम करूंक ते सरोवरा नायनाची तांणी विंगड कडेन वचून एक न्हंयतून न्हांवन येवन आहनिका करून वापस जपा बसताची आश्चर्य जाता त्या ऋषी महर्शेला वता तो आनी निमगिता म्हाका एक तुमगेले विचार बारी एक विचित्र दिसले तांकां गोत्ता साक कसो विचित्र दिसला म्हणून कसले म्हूण म्हळ्यार तो सांगता इतले पळयतना शुद्ध जलाचे पवित्र जावन सरोवर म्हण दिसता 5 कडेनी 5 सरोवर आसा जाल्यार ते 5 सरोवरा सुत्त बशिल्ले तुमी वचून खंय न्हांवन आहनिक करून येतात न्हय कसं ते हे सरोवर तुमी त्याग केलेले कसल्याक म्हूण तेदना तांचे महर्षी सांगता की हे 5 सरोवर पळोवच्या इतले शुभ्र छंदसचेले तांतू पंचांतूय 5 एककांतू एकका लेखान 5 सिसडेस कोण न्हांवच्या म्हूण सरोवरा देंवता पळय तांणी उदका भितरी तांडून खातात दिसता थंय वैरी नाची तशें हे 5 सरोवरांतूय कोणेय न्हायनाची म्हूण म्हणटना कडेन वैभे पळया इतले लायक सरोवर अशी बाद दिता म्हण जाल्यार ते सिसड्यो तांकां कसले एक कोरका आशिल्ले तांकां शासन कोरका ऋषी महर्शीन खंय दूर दूर वचून न्हांवचें तांकां कितले बादा हे मुक्त प्रदेश कोरका म्हण सांगून पुराय जन सांगता नाका नाका वचूं नका कितले सांगले रे तो सीदा देंवता सरोवरांत आनी कसो असो पळया म्हूण सरोवरा भितर मुक्कलोची सुरवेक सौभद्र सरोवराले आयलो सौभद्र सरोवराला येवन सरोवरा भितर देंवलो आनी न्हांवच्या सुरू केलें व्हड एक सिसड येयली की येवन तागेले पांया धोरून सोडले आनी तांडिला रे वा जाय जाल्यार तितले पराक्रम आशिल्लो भारी साहसी न्हवतो कसो करता बागसून ते सिसडी तोंडाक हात 2 हात धरून सिगुळून घाल्ले कितें आनी तागेले तोंड सिगुळून पांय भायर काडलो आनी ते सिसडीक हाता धरून सरोवराची मेट्ट चडतनाची ते सिसडी अदृश्य जाल्ले ताणें धरलेली एक चंदी चेल्ली पळयता आभरणांनी घाल्ला पळयतना देवकन्येशी जगजगी असं भारी तेजस्वी हे अद्भुत पळोवन पुराय जन आश्चर्य जाता धनंजयाक भारी आश्चर्य जाता तिगेले चेल्लेली निमगिता तूं कोण येदोळ ते उदकांत तूं सिसडी रुपार कसले आशिल्ली तुका कोणाले जेव शाप वे म्हणून निमगिता पक्कनी अंगसूची खंयचे ऋषी मुनी गेले शाप म्हण जाल्यार तूं तसले पापकृत्य कसं केले तांकां कसं बाद दिले तेन्ना ती सांगता हांव एक अप्सरा स्त्री
ದೇವತೆಂಗೆಲ ಅರಣ್ಯಾಂತು ಬೌಂತಲ್ ತಸಲಿ कुबेराली एक आत्मीय वर्गांतुल्या म्हाका वर्ग म्हणूची आपयताची 4 जन सखी हांव आनी म्हगेल 4 जन सखी खंय गेल्यार थंय वचीत आसलें एक सामर्थ्य आशिल्लें शक्ती आशिल्लें. एक दीस हांव आनी तांणी 4 जन ಒಟ್ಟು 5 जन कुबेराल अरमने कडेन वतर आसतना वाटेर एक आश्रम मेळ्ळें. थंय एकलो ब्राह्मण आशिल्लो. तो न्हिचावन वेदांग पारंगत खंयचे एक व्रतार आशिल्लो तो वेदाध्ययन करतरस एकांतरस कितली तपस्वी म्हणून त्या वन पळयतना कळटा तागेले तपस्याचे एक उजवाड त्या वनांत काळोख मळेल ना तशी जगजगी वन तें सुर्यान येतना सगळे प्रदेश कशी उजवाड जाता तशी सांजे नंतरय ते महर्षील आश्रम तशी उजवाडार आशिल्लें म्हणटन तो सांज सुमाराचे महर्षी न्हय. आमकां कसं की वच्चे वेळ न्हू तागेले तेजस्सू तागेले चंदाई सकट पळोवन म्हाका तागेले वयरे मोह येवका मोह येवन तागेले तपस्या विघ्न कोरका ताका ताणें वारडीक करून घेतल्यार म्हळ्यार वारडीक म्हूण ना अप्सरा स्त्रियांक तागेले वट विहार करका म्हूण सांगून अपेक्षेरी आनी 5 जनी त्या आश्रमाचे मुखेली ती सांगता हांव मान्य अन्यकली सौरभेयी समीची बुधबुधा लता ಒಟ್ಟು आमी 5 जन त्या महर्षील तपस्या विघ्न कोरका म्हूण म्हणलेले एक उद्देश आमगेलो. तागे तो चंचल मन नाशी निश्चल मनार तो तपस्या बसला. आमी जाय म्हणूचे उल्लोचे नाचचे डान्स करचे नृत्य करचे हासचे कसं रितीर तागेलें मन चंचल करूं पळयलें. उद्दा उड्डोचे एकल्याल वयर एकल्यान आश्रमा आसूचे फूल पुरे काण आश्रमा पुरे सिंपडान घाल्ले वडोडा नासलींची कसं केलें रे त्या ब्राह्मण मन चंचल जायनाशी नुत्त बसला कशी निश्चल जावन बसला म्हळ्यार तो एक चूर तागेलें मन चंचल जायनी आमकां पळोवची सोडी दोळ सोण पळयनी समीत सोडी मागीर पळयल्यार ना आमी कितले चंदस म्हूण ताका कळचें सौंदर्याक मरूळ जावचें कसं जाल्यार मन चंचल जायनी तें म्हळ्यार तो ध्यान योगांत आशिल्लो समाधी स्थितींत आशिल्लो निश्चल जावन बसला. आमी कसं चेश्ट केलें रे तागेले हृदयांत कसले विकार येनी कितकी ध्यान जाल्ले उठयलो तेदना आमी इतली 5 जन चंद्रचंद राबल्यांचे जाल्यार ताका आमगेले वयर कसले व्यामोह येनी जाल्यार ताका कोप येवन तुमगेले चंदाई अहंकारान इतली बाद दिलेली म्हाका तुमी खूप सिसड जयाची म्हूण म्हणालो आनी 100 वर्स पर्यंत हांगाच्या उदकांत तुमी वास करूं नासताची म्हूण सांगून शाप दिलो ताणें. सिसड म्हळ्यार कसं गलीजनी बिभत्स म्हूण म्हळ्यार तांकां 5 जनांक त्याची रूप येयलें तांकां बारी दुख्ख जालें की त्या ब्राह्मणाल कोप शांत कोरका ना म्हणून नाना रिती ते ब्राह्मणा प्रार्थना केली. ते महर्षीला तांणी 5 जनांय पांय पडताचे आमगेल्या सौंदर्यान आमकां अहंकार येयलो कळ्ळें तशी मस्त अहंकारान मात्र न्ही तुगेले चंदाय पळोवन आमकां सहज जावन आसलो स्त्री चापल्य जाल्लें आमी अकार्य केल्लें आतां कळ्ळां आमकां आतां आमकां तूं क्षम कोरका कित्या म्हळ्यार तूं एक योग्यत सुत आसलो तपोधन तूं जितेंद्रिय जावन आशिल्लें तुका प्रलोभन करचें आयलेच आमगेले एक व्हड चुकी जाल्यार तूं तशी न्हय न्हय तूं तपोनिश्ठ ब्राह्मणांक केन्नाय क्षमेचे प्रधान गूण म्हणटाचे तेच्यान तूं आमकां क्षम कोरका आनी स्त्रीहत्य करूनच तुका गोतना म्हणना. आतां तूं आमकां कुरूप रूप दिल्लें एक रितीर आमगेले हत्या केल्या वरीत न्हय तेच्यान कसा म्हूण पळय दय कोरून आमगेले वयरी दय दवर न्हू एक आमकां दुखून पार जेवची तशी करी म्हूण म्हणटना तो सांगता की पळय हांव 100 वर्स तुमकां अंतू शाप असो का म्हूण सांगून 100 वर्स म्हगेले शाप म्हूण सांगला जाल्यार उत्तरायक 100 म्हूण म्हणटाचे शिवाय 100 वर्स आसताचे म्हूण सांगू जायना वय आतां 100 गटले वर्ष म्हूण म्हणटाचे 100 वर्स वांच म्हणटाचे 100 वर्स अशें जावो म्हणटाचे ते 100 म्हूण आसता ताजे अर्थ कसले म्हळ्यार मस्त म्हूण सांगून त्या तांतू इतलेची निर्णय करलेले न्हय ते पक्क न्ही 100 गटल्यान म्हळ्यार एक 100 न्हय
शंभरी जावन आसच्या पुरो जाल्यार हांव तुमकां शंभरी म्हूण म्हळ्यार ते अक्षय वाचक पद म्हणटा शंभरी म्हळ्यार शब्द अक्षय वाचक अक्षय म्हळ्यार भरपूर म्हूण आतां मी पळय हांव म्हणलें पळय शंबर गटल्यान म्हळ्यार शंभरी म्हळ्यार 100 म्हूण न्हय शंबर गटल्यान म्हळ्यार 100 जावच्या पुरो 800 जावच्या पुरो 1100 जावच्या पुरो कशी म्हूण सांगूं जायना अक्षय वाचक शब्द म्हणजे अक्षय म्हळ्यार ते रिपिटेडली चड जावचे तशें जाल्यार तो सांगता हांव तुमकां 100 वर्ष सिजड जावन हें सरोवरांत आसूं का तुमी म्हूण म्हळ्यार तुमगेल्या विशयांत ते शंभरी जावो जाल्यार 100 वर्ष मात्र तुमी आसूं का जेता उदकांत वचून तुमकां आहार उदका कोण देंवता तांणी तुमकां आहार जाताची मागीर 100 वर्स जाल्ले कुडले एक श्रेश्ठ पुरुश हांगा येता तो तुमकां उदका दुखून भायर तांडिता तांडील कुडले तुमगेलें शाप विमोचन जाता तुमगेलें पूर्वरूप येता हेका ह्या पट्टी मारची न्ही जाल्यार 100 वर्ष पर्यंत सिसड इरुपार तुमी हांगा वास करका म्हळेलें खंडिताची ते दोळतय ते उदकाला येवच्या भिवन ते 5 सरोवराक तांचे सुरवेचें नांव वचून मृत्यू सरोवर म्हूण सांगून नांव येता तशीच शाप विमोचन जाल्ले कुडले नारी तीर्थ म्हूण सांगून नांव येता तांकां तशी मुखारसून ते नारी तीर्थ म्हूण नांव येवन पुण्यतीर्थ जावन मस्तजंतंतू स्नान सकाळी करताची म्हणून ताणें म्हणलें आमी नमस्कार केल्ले भारी दुख्ख जाल्लें आमकां जाल्यार कंची सरोवरा वच्चें म्हूण म्हणटना वतना देवर्षी नारद आमकां मेळ्ळींची तांगेले आमी म्हणलें आमकां अशी शाप आयला कसो करचें म्हूण कळना तांणी म्हणलें हांगा दुखून ಸ್ವಲ್ಪ दक्षिणा वचची थंय 5 सरोवराचें पुण्यस्थळ आसा सरोवर भारी चंद आसाची तुमी थंय वचून तेय सरोवरांत तुमी सरवयाचे सिसडी रुपारी मुखारसून पांडुरायाल पुत्रू अर्जुन म्हणलो लेकलो येता तागेले निमतें तुमगेलें शाप विमोचन जाता आमी 5 जणी ह्या 5 सरोवरां भितर निपून बसलींची म्हळ्यार मेगेलें शाप विमोचन जाल्लें तांकांय तूं सरोवरा दुखून तांडून भायर घाली आमी शाप विमोचन जावन हांगा दुखून वताची म्हूण तो कसो करता अर्जुन भरलेल्या 4 सरोवरांत थंय वचून तो ते अप्सरेंक पुरे तांडून म्हळ्यार सिसडींक तांडून भायर हाडून तांणी अप्सरा रुपार येताची भायर शाप विमुक्त जाल्ले ते 4 अप्सरा स्त्री 5 अप्सरा स्त्रियोय तांणी अर्जुनाक कृतज्ञता सांगून थंय दुखून तांणी चमकलीची चित्रांगदे पळोवका म्हूण जाल्ले हाका कशी पुरवा थंय तर रयला न्हय सीदा मणिपुरा वता थंय बब्रुवाहना पळोवन भारी संतोश जाता अर्जुनाक तो चित्रवाहना सांगतकी चित्रांगदयाः शुल्कं त्वं ग्रहण बब्रुवाहनम अनेन च भविष्यामि ऋणान्मुक्तो नराधिप पळय तूं म्हगेलें कन्या शुल्क जावन तेचे रडा दिवका म्हूण निमगेलें आज हांव तुका तें दिता स्विकार करी तुगेलें कसं की ऋण म्हगेलें वयर आशिल्लें आज हांव त्या ऋणा दुखून मुक्त जाल्लो म्हूण म्हणटरस चित्रवाहना सांगलें चित्रांगदे लागी सांगता तो चित्रांगदे तूं चंद्रितीरी बब्रुवाहना पळोवन घेवन हांगा राब मुखारसून आमी इंद्रप्रस्था प्रयाण केल्ली नंतर तुका थंय आपोवन घेता त्या वेळार तुका म्हाका 4 जन भाव आसाची आवस आसा तांकां पुरे तूं पळोवेत आनी किमस जन बंधू बांधव आसाची आनी मुखारसून आमी त्या इंद्रप्रस्थांत आशिल्ली आमी दिग्विजय कोरका म्हूण लेखला प्रपंचांतूल सर्व रायांक गेलवून राजसूय याग कोरका म्हूण लेखला त्या वेळाक कोण कोण राय म्हूण सांगून नांव घेतला पळय सर्व राय त्या राजसूय यागांत येताची तुगेले आनूय आमकां मस्त सकडी उडगीर घेवन येतलो त्या वेळार अन्नावटू तुवय हस्तिनापुराक यो राजसूय यागा वेळार तुका हांव वापस पळयता दुख्ख कोरनुका पळय हें चेरडा चंद करून पळय म्हूण न्ही सांगतरस अनादरण कोरनुका तूं मेगेल चेडून यान्ना दिला न्हय म्हूण सांगून अनादरण कोरनुका चंद करून पळय तूं आनी केन्नाय अर्जून म्हाका सोण चमकल न्हय म्हूण सांगून दुख्ख कोरनुका तुका हांव सांगलां न्हय राजसूय यागा वेळार आपोवन व्हरता म्हूण सांगून म्हूण न्ही चित्रांगदेक सांगून अर्जून थंय दुखून
ಗೋಕರ್ಣ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬತ್ತ. ಗೋಕರ್ಣ ಕ್ಷೇತ್ರ ಆಯತ್ತರಿ मग थंय काणी कसं जत्ता ते पाहिजे दिसा कमी पळया. काय नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.